सकाळी सकाळी उठल्यावर ना अचानक जर लाईट डोळ्यात चमकले ना की अजिबातच डोळे ओपन करूच वाटत नाही. खरं तर ना माझा उठायचा टायमिंग यांच्या शिफ्ट वाईज असतो, पण फर्स्ट असलं ना की मला 4:30 वाजताच उठायला लागतं. पण आज ना 4:45 वाजले होते. म्हटलं चला होईल कसं तरी पटपट स्वयंपाक. पण या हरभऱ्याच्या घुगऱ्याने ना माझी तर बँडच वाजवली होती आज. पहिले कुकरमध्ये शिजवलं तरी नाही शिजलं, म्हटलं कढईत शिजलं तरी नाही शिजलं. परत सगळं मी कुकरमध्ये ट्रान्सफर केलं तेव्हा कुठंतरी शिजलं. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना की माझे घरचे येणार आहेत, त्याच्यासाठीच मी इथे नाश्त्याची तयारी करत होते. ढोकळ्यासाठी तर ते नको म्हटलं मग सिंपल पोहेच बनवावे, तर त्याची तयारी वगैरे करून ठेवली. कांदा वगैरे मिरच्या वगैरे सगळं काही कापून ठेवलं. आणि तेवढ्यातच ना ते पण आले होते, म्हणजे 7:30 पावणे 8 वाजताच ते आले होते. वेदश्रीची झोप नव्हती झाली म्हणून तिची अशी काहीतरी अवस्था होते. आणि ना नेमकी त्यांनी एवढं सगळं सामान आणलं होतं. नेमकी आदल्या दिवशी आमची लिफ्ट बंद पडली होती, त्याच्यामुळे टास्क होता की हे सामान वरती कसं घेऊन जायचं. पण शेवटी एक एक पिशवी दोघा जणांनी मॅनेज करून वरती घेऊन गेलो. नंतर ना मस्तपैकी नाश्ता वगैरे करून चहा वगैरे करून घेतला. त्यांना लग्नासाठी बाहेर जायचं होतं, पण वेदश्रीला घरीच ठेवायचं होतं म्हणून ते पण लग्नासाठी निघून गेले. मी लगेच माझ्या कामासाठी पण लागले होते, सामान ठेवून घेतलं. I for ice cream, J for jug, K for kite, L for lion, N for monkey, N for horse, O for orange, P for parrot, Q for kiwi. तर बंद करा. तिची मस्त अशी ABCD ऐकून घेतली आणि लगेच आवरायला घेतलं. मी पण आंघोळ वगैरे करून घेतली. तिचे केस वगैरे विंचरून दिले. तिचे केस ना थोडेसे करले आहेत म्हणून तिचे गोंडे घालणं कंपल्सरी असतं. मस्त गोंडे घालून क्लिपा वगैरे लावून दिले, नाही तर दिवसभर नाही असे इतके खराब होऊन जातात ना केस की बस. तिचंसुद्धा सगळं आवरून वगैरे झालं. तितक्यात वैदू पण आली होती. दोघींचा छान असा व्हिडिओ घेतला आणि फ्रीमध्ये पी पण घेऊन टाकले. आणि आम्हाला ना सोनारच्या दुकानात जायचं होतं वेदश्रीसाठी कानातले बघायला. कानातले काय आवडले नाही, पण बाकीच्यांना मात्र फ्रीमध्ये एंटरटेनमेंट करून दाखवत होते, म्हणजे डान्स वगैरे करून दाखवत होते. वैदूला कानातले घेतले. तिला हौस तर खूप होती, पण कानाला खूप जास्त भीती वाटत होती. कसं बसं कॅडबरी चॉकलेटचं लालच दिलं आणि कानातले घालून घेतले. ती की खूपच छान वाटत होते. घरी आलो, जेवण केलं, तिला जेव घातलं आणि लगेच झोपी पण घातलं होतं, कारण तिची झोप नव्हती झालेली. उठल्या ना तिला काय होतं काय माहिती, रडायलाच लागते. पण मला माहिती होते तिची ती सवय, म्हणून उठल्या तिच्यासोबत काहीतरी गप्पा मारत होते. आणि तेवढ्यात ना ती रडायचं सुद्धा विसरून गेले होते. म्हटलं चला बरं झालं रडली नाही काय ते. आणि संध्याकाळच्या वेळेला मस्त गाणे लावले होते. ती सध्या ना TV मध्ये बघून इतका छान डान्स शिकले ना, म्हणजे बऱ्यापैकी तरी डान्स खूप छान करते. काका आले मग काय काकाला सोडत असतात होय, म्हणून दोघी जणींनी इतका ताबा घेतला होता त्या काकांचा. पार त्यांचा अंग असं चेपून निघला असेल, इतकी मस्ती करत होते काकांसोबत की बस. आणि मी ना खूप वर्षांपूर्वी ना, खूप म्हणजे वर्ष तरी झालंच असेल, बिडाचं भांडं आणलं होतं. त्याला सीझन करायचं राहिलं होतं म्हणून ते करून घेतलं. रात्री मस्त हॉटेलला जेवायला जायचा प्लॅन ठरला. तिथे गेलो. घसरगुंडी झोका होता तिथे, पण तिला खेळायला खूप भीती वाटत होती, म्हणून कॉन्फिडन्स बिल्ड व्हावं म्हणून काका तिला थोडीशी मदत करत होते. जेवण करताना ना हॉटेलमध्ये मी काय चमचा बिमचा यूज करत बसत नाही, आपल्या मस्त हाताने जेवत असते. चला तर मग असा होता आजचा दिवस. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय गणेश.